श्री ज्ञानदेव साधना करण्याच्या परंपरेमध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या घराण्याचा प्रथम क्रमांक लागतो. माझ्या वडिलांची विरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. महाराज वंश परंपरेपासून पायवारी होती. महाराज इतकी पायवारी, इतकी पांडुरंग परमात्म्याची निस्सीम भक्ती. महाराज अक्षरशः देव तुकोबारांच्या घरी नांदले. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. महाराज पांडुरंग परमात्म्याची दोन ठिकाणी स्वयंभू मूर्ती आहे माऊली. एक पंढरपूरला आणि एक देहूला. साक्षात जोडे या ठिकाणी आहे. कधी पंढरपूरला नाही जाता आलं तर देहूला जावं महाराज. दोघांचं सुद्धा दर्शन होतं. कशामुळे आले हो महाराज? कारण भक्ती तशी होती. आपल्या घरी येईल का देव? आपल्या घरी चार माणसं ये ना महाराज. भक्ती नाही आणि प्रेम पण नाही महाराज. लक्षात घ्या, वारकरी कोणाच्या पण घरी जात नाही महाराज. फार श्रीमंत आणि बंगलावाल्याच्या घरी वारकरी जात नाही महाराज. पत्र्याचं घर असू द्यात, झोपडी असू द्या, त्या ठिकाणी वारकरी कुठून का होईना पण येतो. त्याला काय अपेक्षा असते हो वारकऱ्याला? एक भाकरी आणि बेसन ठेचा असला की खुश. पण ते सुद्धा द्यायला माणसं कंजूसपणा करतात. असं तुकोबारायांच्या घरी देव नांदले महाराज. आणि ती भक्ती पाहून साक्षात देव आपल्या पत्नी सहित आलेले आहेत. मग असं करत असताना, पांडुरंग परमात्म्याची सेवा करत असताना महिन्याला पूर्वी पायवारी असायची. आजोबा पंजोबा पप्पा पंजोबा. त्यानंतर तुकोबाराय सुद्धा आपल्या वंशाची जी परंपरा आहे ती पुढे नेत होती. मग जात असताना आता जेवढे प्रगत रस्ते आहेत, सोयी सुविधा आहेत, पहिले होत्या का माऊली? आळंदी पहिली कशी होती? आळंदीचं जाऊ द्या, हे थोरला पादुका मंदिरच पहिलं कसं होतं? सगळी झाडं झुडपं आणि माऊली ज्ञानोबारायांच्या पादुका फक्त असतील, कसं मंदिर असेल. आज एवढं मोठं विश्वव्यापक रूप याने धारण केलंय. कोणामुळं? ही आपली संघटना आहे, आपल्यामध्ये जी एकी आहे त्याच्यामुळे हे उभं राहिलेलं आहे. अनेक जणांनी या ठिकाणी देणग्या दिलेल्या असतील. अन्नदानाची सेवा असेल, ज्ञानदानाची सेवा असेल, सर्वांच्या एकत्रित करण्याने हे मंदिर उभं राहतं महाराज. असं तसं उभं राहत नाही माऊली. आता त्या ठिकाणी पायवारी असायची. दिंडी चालली होती ज्ञानोबा तुकोबारायांच्या गजरामध्ये. आणि पूर्वी पायवारीमध्ये काही सुखसोयी नव्हत्या. मग असे शिदोरी घेऊन बसायचे, चटणी भाकरीचं जीवन. तुकोबाराय काही साधक लोक एका झाडाखाली बसलेले असताना मग चर्चा व्हायची, एकमेकांच्या सुखाच्या गोष्टी. संवाद होता पहिला महाराज. आता फक्त वाद होतय. थोडस आणि समोरचा अनुस्वार डिलीट झाला, एवढाच विषय. फक्त आता फक्त वाद आहे, तर संवाद राहिलेला नाही. सुखाची गोष्टी. मग सुखसंवाद त्या ठिकाणी साधत असताना काही साधक म्हणतात तुकोबारायांना, काय आहे तुमच्या घरी? महाराज म्हणतात, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कन करी तीर्थव्रत. पंढरीच्या वारीसारखं जी वारी आहे, जे वैभव आहे ते आमच्या घरी आहे. अभिमानाने सांगितलं पाहिजे आपल्याकडे काय आहे महाराज. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं ना की खरं भाग्य कोणाचं असेल, ज्याच्या घरी फॉर्च्युनर गाडी आहे त्याचं नाही महाराज. ज्याने 4-5 मजली बांधले त्याचं नाही. त्यांनी कष्टाने बांधलं असलं तर आनंदच आहे. पण 2 नंबरचे घेतले असेल तर मग त्याच्यासारखा अभागी तोच माऊली. कारण एवढे 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत कशाला? दुसऱ्याचं खाण्यासाठी का महाराज? कष्टाने उभा करा महाराज. आपली इमारत सुद्धा कशी असावी? संत कृपा झाली अशी इमारत असावी महाराज. ज्ञानदेवी रचिला पाय. ज्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे ती इमारत कशी असेल महाराज? भक्कमच असेल ना. आणि त्या इमारतीमध्ये राहण्याचं परम भाग्य आपल्यासारख्या भाग्यवंताला लाभतं, हे विशेष आहे महाराज. पंढरीची वारी आहे माझे आणि कन करी तीर्थ व्रत. कोणतं व्रत आणि काय सांगितलं इथं? आणि न करी, न करीला अधोरेखित करा. तीर्थ आणि व्रत. आम्ही कुठल्या तीर्थाला जात नाही. गंगासागर, 4 धाम जाता बरं, जाय ना का गेले तर त्याच्याबद्दल वाद नाही. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने नक्कीच गेलं पाहिजे. पण सर्व तीर्थाला जाऊन, जगभरातील सर्व तीर्थांना जाऊन जर पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येऊन चंद्रभागेचं दर्शन नाही घेतलं तर तुम्ही दुसऱ्या तीर्थाला जाऊन उपयोग नाही. कारण अवघीची तीर्थ घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. नुसतं दर्शन जरी घेतलं, नुसतं पाहिलं जरी, तर सगळ्या तीर्थांचं दर्शन होतं. कोणतं तीर्थ पाहिल्यानंतर? चंद्रभागा. म्हणून आधी चंद्रभागेला जा. विठ्ठल विठ्ठल. दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे व्रताची. असो
या ठिकाणी अनेक न करी तीर्थ व्रत, इतर कोणतं व्रत करू नका, परंतु आपल्या वारकरी संप्रदायाचे 2 व्रत आहेत, ते म्हणजे एकादशी आणि सोमवार. वैष्णवांनी सोमवार हा केलाच पाहिजे आणि एकादशी सुद्धा केलीच पाहिजे. आज एकादशीच्या पर्व काळाच्या निमित्ताने हा सुंदर अशा कीर्तनाचा योग. आज एकादशीचा पर्व आहे म्हणून जाता जाता एकादशीचं थोडंसं महत्व सांगते आणि आपण सेवा संपन्नतेकडे येणार आहोत. महाराज, एकादशीचं व्रत कसं केल्यानंतर ना साध्य होतं? एकादशी करा पोटभर चला, तेव्हा साध्य होतं ना, बरोबर आहे ना? हो म्हणा किंवा नाहीतरी म्हणा. आजी हो म्हणतात. अहो नाही आजी, पोटभर चरा नाही. तुम्हाला सांगते एकादशीचं व्रत कसं केल्यानंतर ना पूर्ण होतं. आता आज एकादशी आहे म्हटल्यानंतर ना काल काय होती? दशमीला अर्धपोटी जेवण करायचं. जमल का? हा बरं, हो तरी म्हणा, पुढं आपण बघू. दशमीला अर्धपोटी जेवण करायचं आणि आज एकादशी. अन्न पाणी घ्यायचं. आता फराळाचा टायमिंग झालाय, अन्न पाणी घ्यायचं नाही तरी म्हणा की ताई आपल्याला काय त्या ठिकाणी अन्न पाणी घ्यायचं नाही. निर्जला आपण म्हणतो ना तसं फक्त भगवंताची उपासना करायची. हा महाराज, उपवास या शब्दामध्येच अर्थ काय आहे? उप म्हणजे परमात्मा आणि वास म्हणजे सानिध्य. ज्या भगवान परमात्म्याचा आपण उपवास करतो त्या भगवंताच्या अखंड सानिध्यामध्ये राहणं ते खरे उपवास. मग अखंड सानिध्यात राहायचं, त्याचं भजन करायचं आणि दुसऱ्या दिवशी काय असतं माऊली? द्वादशी. त्या द्वादशीचं जे पारणं असतं ना माऊली, ते सूर्योदयापूर्वी ते पारणं सोडायचं आणि एकदा का उपवास सोडला तर पुन्हा दिवसभर काय खायचं नाही. तेव्हा एकादशीचं व्रत घडतं. करणार का? एकादशीचं व्रत माऊली त्या ठिकाणी त्या काळी पांडवांनी केलं, पण त्यांची एक अट होती. पारणं सोडत असताना दुसऱ्या दिवशी द्वादशीला जर भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या पंक्तीला जर नाही आले ना तर पुन्हा 15 दिवस निर्जला, काहीच खायचं नाही. आता पंक्तीला बसल्यानंतर आपण डायरेक्ट जाऊन बसतो. नियम अटी काय आपल्याला माहिती नसतात, कुठला मेनू माहिती नसतो. काय काय जणांना वाटतं गुलाबजाम आहे, पण बेसन भाकरी आमटी आली की म्हणजे अरे उगाच बसलो. आलं का लक्षात? म्हणून आधी मेनू जरा लक्षात ठेवा, बसवला आता डायरेक्ट. मग भीम होता, भीम महाराज जरा आहाराच्या आहारी गेलेला महाराज. त्याला येऊन जाऊन तेवढंच पाहिजे, बसला की पंक्तीला महाराज. त्याला काय माहिती असा नियम आहे म्हणून. नंतर बसल्यावर कळालं की आता जर भगवान परमात्मा आले नाही तर पुन्हा 15 दिवस आपल्याला निर्जला करावी लागत. अरे बापरे, म्हणजे आता अवघड झालं. आता म्हणले थांबा, तुम्ही दरवेळेस आणताना बोलवून भगवंताला, आज मीच आणतो म्हणले, तुम्ही पात्र वाढायला घ्या म्हणले. बाहेर गेला, हातामध्ये गदा होती महाराज. गदा, ती गदा आकाशामध्ये भिरकावली. डोक्यामध्ये गदा पडण्याच्या आधी तुला यावं लागेल. प्रार्थना केली आणि मान खाली घातली महाराज. ओम नमो भगवते वासुदेवाय. मग काय त्या ठिकाणी गदा डोक्यात पडणार तोपर्यंत भगवान परमात्म्याने ती गदा वरच्या वरती धरली आणि द्वादशीचं पारणं सोडायला भगवान परमात्मा आलेले आहेत महाराज. असं त्या काळी पांडवांनी एकादशीचं व्रत केलं. तेव्हा काय खऱ्या अर्थाने ही एकादशीचं व्रत घडत असतं महाराज. म्हणून महाराज म्हणतात अनेक न करी तीर्थव्रत. आणि ते व्रत करत असताना कसं करायचं? उपवासी करायचं. एकादशीचं व्रत कसं करायला सांगितलंय? उपवासी गायीनं हरनिशी मुखी नाम. उपवासी करायला सांगितलं. आणि गायीनं हरनिशी मुखी नाम. गायीनं हरनिशी मुखी नाम. गायीनं हरनिशी मुखी नाम. मुखी नाम गायल, मुखी नाम गायल. पण नेमकं कोणतं नाम गायल? प्रश्न नाही का पडला? तर घ्यायचंच नाही नाव, त्यामुळे प्रश्नच नाही पडला. कोणतं नाम घ्यायला सांगितलंय नेमकं? पण महाराज त्या ठिकाणी अनंत हे नाम. विष्णू सहस्त्रनामामध्ये किती नाव भगवंताची, पण त्यापैकी कोणतं नाव महाराज? पण जीवनाचा उद्धार करायचा असेल ना तर 2च नावं सांगितले, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व. रामकृष्ण हरी आणि विठ्ठलाचं नाम काय वेगळं आहे का? रामकृष्ण हरी या 3ही नावाचं एकत्रितकरण म्हणजे विठ्ठल. विठ्ठलाचं भगवंताचं नामचिंतनाचा हा मंत्र आहे. म्हणून जर घ्यायचंच असेल तर ते विठ्ठलाचं नाम घ्या, जे बीज कल्पांतीचे तुका म्हणे, जे तुकोबराने म्हणलेलं आहे तेच नाव आपल्याला घ्यायचंय.